आज संतोषला गरम गरम वडापाव आणि गुलाबजामुन खाण्याची खूप इच्छा झाली होती. त्यामुळे ऑफिसवरून संध्याकाळी घरी येताना संतोष सगळ्यांसाठी गरम गरम वडापाव आणि गुलाबजामुन घेऊन आला. घरी गेल्यावर त्याची बायको मुक्ता मुलांना आवाज देऊ लागली की चला बाळांनो, बाबाने गरम गरम वडापाव आणि गुलाबजामुन आणले आहेत, चला लवकर आणि पटकन खाऊन घ्या. 10 वर्षाचा आदित्य आणि 7 वर्षाची सई दोघे पण पटकन पळत आले. ते दोघे पण संतोषला म्हणाले की बाबा, आज तर आमची मज्जाच आहे. तुम्ही आमच्यासाठी वडापाव आणि गुलाबजामुन घेऊन आला आहात. थँक्यू बाबा, असे म्हणून दोघे पण संतोषच्या गळ्यात पडले आणि नंतर खाण्यासाठी बसले. मुक्ताने पटकन 4 प्लेट, 4 वाट्या आणि 4 चमचे आणले. तिने चौघांच्या पण ताटात 1 वडापाव आणि 2 गुलाबजामुन वाढले आणि 1 प्लेट तिने संतोषला, 1 प्लेट तिने आदित्यला, 1 प्लेट सईला आणि 1 प्लेट तिने स्वतःला घेतली. 4च प्लेटी पाहून आदित्य म्हणाला की आई, यामध्ये आजीची प्लेट कोणती आहे? मुक्ता म्हणाली की पहिलं तुम्ही खावा, आजीला आपण नंतर देऊ. नंतर दिल्यावर काही फरक पडणार नाही. आई, तसं का? जर आपण गरम गरम वडापाव खात आहे तर मग आजीला मग गरम गरमच वडापाव खाण्यासाठी दे. तिला पण गरम वडापाव खाल्ल्यावर चांगलं वाटत असेल. आपण खात आहे तर मग आजी का नाही खाणार? मुक्ता त्याला ओरडत म्हणाली की ठीक आहे, मी तुझ्या आजीला वडापाव नेऊन देते, तू तुझा संपून टाक. पण आदित्य म्हणाला की नाही आई, मीच आजीला नेऊन देणार आहे. मुक्ताने जाऊन 1 प्लेट आणली आणि त्यामध्ये मुक्ताने 1 वडापाव आणि 1 गुलाबजामुन दिला आणि मुक्ता म्हणाली की हे धर आणि आजीला नेऊन दे जा. आदित्य मुक्ताकडे पाहत म्हणाला की पण आई, तू तर आजीला 1च गुलाबजामुन दिला आहे. तुला तर माहित आहे ना आजीला गुलाबजामुन फार आवडतात, तर मग 1च का दिला आहे? अजून 1 गुलाबजामुन ताटात ठेव. अगं आई, कधी कधी तर चांगलं खायला भेटतं, तर तिला खाऊ दे ना. आदित्यचा बोलणं ऐकून मुक्ताने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले, पण तिने अजून 1 गुलाबजामुन ताटात ठेवला नाही. ती तसंच ताट घेऊन आदित्यच्या आजीकडे गेली. त्या घरात नेहमी असंच होत होतं. आदित्यची आजी पूर्ण दिवस बिचारी खोलीमध्येच राहत होती. जेव्हा मुलांना शाळेमधून सुट्ट्या असतात तेव्हा मुले तरी त्यांच्या खोलीत जाऊन त्यांना बोलत होते, परंतु जेव्हा मुले शाळेत जात होती तेव्हा त्यांच्या खोलीत कोण सुद्धा त्यांना बोलायला जात नव्हतं. मुक्ता दिवसभर टीव्ही, फोन यामध्येच गुंतलेली असायची किंवा मैत्रिणींसोबत फिरायला, शॉपिंग करायला जात असायची. असाच ती तिचा दिवस घालवत होती. दोन्ही पण मुले आपापल्या अभ्यासात मग्न आणि संतोष पण त्याच्या ऑफिसच्या कामात मग्न असायचा. आदित्यच्या आजीचं वय आता 65 वर्ष झालं होतं. तरुणपणात खूप काम केल्यामुळे आता त्यांना खूप त्रास होत होता. शरीरात त्यांच्या आता शक्तीच नव्हती, त्यामुळे त्या जास्त करून कुठे बाहेर जात पण नव्हत्या. एक असह्य जीवन त्या जगत होत्या. संतोष पण फॉर्मॅलिटी म्हणून ऑफिसवरून घरी आल्यावर थोड्या वेळ आईपाशी बसत होता आणि नंतर खोलीत जात होता. त्यानंतर संध्याकाळचं जेवण, खाणं पिणं ते चौघेच करत होते आणि आजीला खोलीमध्ये नेऊन जेवण देत होते. आजीला कळतच नव्हतं की आज जेवणामध्ये काय बनवलं आहे. जे त्यांच्या ताटामध्ये असायचं तेच त्या गपचूप खात होत्या. एके दिवशी ताटामध्ये मुक्ताने जेवण वाढलं आणि ते जेवण आदित्यला आजीच्या खोलीमध्ये नेऊन देण्यासाठी सांगितलं. आदित्यने ताटामध्ये पाहिलं तर तो म्हणाला की अगं आई, ही वांग्याची भाजी तर आपण काल बनवली होती. आज आपण जी ताजी भाजी बनवली आहे ती आजीच्या ताटात दे. आणि आई,
सकाळी तू इडली सांबर बनवलं होतं, ते पण आजीला तू दिलं नाही. आता तरी या ताटात ठेव, आजी खाईल ते. हे बघ आदित्य, आजकाल तुझं खूप तोंड चालत आहे. शांतपणे जाऊन आजीला जेवण देऊन ये. मुक्ता त्याला खवळत म्हणाली. संध्याकाळच्या वेळी आजीच्या ताटात सकाळची भाजी देण्यात आली आणि आज मुक्ताने संध्याकाळचा डिनर बनवला नाही, कारण संतोष आज पिझ्झा आणणार होता. पिझ्झा घेऊन आदित्य आजीच्या खोलीत गेला आणि म्हणाला की, आजी तुला पिझ्झा खायचा का? आजीच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. त्या म्हणाल्या की, अरे बाळा, पिझ्झा कसला असतो आणि कसा लागतो हे मला माहित नाही. आजीचं बोलणं ऐकून आदित्यने त्याच्या प्लेटमधील एक तुकडा आजीच्या प्लेटमध्ये ठेवला. आजी, खाऊन तर बघ, तुला नक्कीच आवडेल. आजीने तो तुकडा खाल्ला. सुरुवातीला त्यांना आवडला नाही, पण नंतर त्यांना छान लागला. आजी, तुला पिझ्झा आवडला? तुझ्यासाठी अजून आणू का? आजी म्हणाली की, जर असेल तर दे, नाही तर राहू दे. आजीचं बोलणं ऐकून आदित्यने त्याच्या ताटातील अजून एक तुकडा आजीच्या ताटात ठेवला. त्यानंतर तो महागारी हॉलमध्ये आला आणि मुक्ता त्याला म्हणाले की, तू आतमध्ये काय करत होतास? आदित्य मुक्ताला म्हणाला की, आई, तू आजपर्यंत आजीला कधीच पिझ्झा खाण्यासाठी दिला नाही. अगं, आजीला पिझ्झा कसा लागतो असतो हे सुद्धा माहित नाही. अगं आई, माझ्या पिझ्झा मधील थोडासा तिला तुकडा दिला, तिला खूप आवडला. आई, तू नेहमी असं का करतेस? आपण जे खातो तेच जेवण तू आजीला का नाही देत? अगं, ती कोण दुसऱ्याची आहे का? ती आपलीच आहे ना, आपल्या बाबाची आई आहे ना. आदित्य, जास्त बोलू नकोस, मुक्ता त्याला म्हणाली. चल बस इथं, तुला अजून पिझ्झा देते. तुला माहित नाही, म्हाताऱ्या माणसांना पिझ्झा खाण्यासाठी देत नसतात, त्यामुळे मी त्यांना पिझ्झा देत नाही. जर पिझ्झा खाल्ल्यावर तुझी आजी आजारी पडली तर मग हॉस्पिटलचे बिल तू देणार आहेस का? तू स्वतःला लय शहाणा समजत जाऊ नकोस. त्याला असं बोलून मुक्ताने शांत केलं. याच्यावर संतोष पण काहीच बोलला नाही. तो शांतपणाने त्याचा पिझ्झा खात होता. एक दिवस मुलांच्या हट्टामुळे मुक्ताने बाहेरून जेवण ऑर्डर केलं. त्यामध्ये कचोरी, समोसे, जिलेबी आणि ब्रेड सँडविच ऑर्डर केले होते. जेव्हा सगळे खाण्यासाठी बसले तेव्हा दोघे पण मुले म्हणाले की, आज आम्ही जेवण वाढणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आदित्यने एका ताटात जिलेबीचे 2 तुकडे, एक सँडविच, एक समोसा आणि एक कचोरी ठेवली आणि पळत जाऊन त्याने आजीच्या रूममध्ये नेऊन आजीला खाण्यासाठी दिले. संतोष आणि मुक्ता आश्चर्याने आदित्यकडे पाहत होते. त्यानंतर जेव्हा आदित्य माघारी आला तेव्हा आदित्य आणि सईने मिळून सगळ्यांच्या ताटात सेमच पदार्थ वाढले. मुक्ता आणि सागर एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते आणि सगळ्यांना आदित्यने एक एक प्लेट दिली. थोड्या वेळाने आदित्य आजीच्या खोलीमध्ये गेला आणि आजीला म्हणाला की, आजी, तुला अजून काही देऊ का? आदित्यचं बोलणं ऐकून आजीच्या डोळ्यात पाणी आलं. आज किती दिवसानंतर एवढ्या प्रेमाने मला कोणीतरी जेवायला वाढत आहे असं त्यांना वाटू लागलं. आजी म्हणाली की, बाळा, ते गोल गोल आहे ना? आजी, कचोरी? हा, ती मला अजून खायची आहे. ठीक आहे आजी, असं म्हणून तो गेला आणि अजून एक कचोरी घेऊन आजीला दिली. आजीच्या चेहऱ्यावर तृप्ती आणि आनंद स्पष्ट दिसत होता. त्या म्हणाल्या की, आदित्य बाळा, आज मी पोट भरून जेवण केलं आहे. मला खूप आनंद मिळाला. बाळा, असा सुखी राहा, आनंदी राहा, मोठा हो. त्यानंतर आदित्य बाहेर आला. मुक्ता आदित्यला म्हणाले की, आदित्य, तू सगळं आजीला का नेऊन दिलं आहेस? आजीसाठी तर मी हे ऑर्डर केलं नव्हतं.
ते सगळं तुझ्या नावाचं होतं. आजीसाठी दुपारची खिचडी तशीच पडली होती आणि तीच मी देणार होती. ठीक आहे आई, आज मी माझ्या नावाचं काहीच खाणार नाही. जी दुपारची खिचडी आहे मी तीच खाणार आहे. अगं आजी तर नेहमी शिळं अन्न खात असते, तर मग एक दिवस मी खाल्लं म्हणून काय होणार नाही. आदित्यच्या तोंडून हे बोलणं ऐकून मुक्ताचा चेहरा पडला आणि संतोष पण शांत झाला. थोड्या वेळाने आदित्य मुक्ता आणि संतोषला म्हणाला की आई बाबा, तुम्ही जेव्हा म्हातारे होचाल तेव्हा मी तुमच्यासोबत असं वागणार नाही. मी तुमच्या दोघांना चांगल्यातलं चांगले जेवण देणार आहे. जे पण जेवण मी खाणार आहे तेच मी तुम्हाला पण देणार आहे. मी तुम्हाला शिळं अन्न अजिबात देणार नाही, जसं तुम्ही आजीला देता. आई, असं पण आजी खूपच कमी जेवण करते, तर मग तू आजीसाठी चांगलं आणि फ्रेश जेवण का नाही देत? आजी तर बाबाची आई आहे. बाबा पण तुला काही म्हणत नाहीत. संध्याकाळी झोपायच्या वेळी मुक्ता आणि संतोष बेडरूम मध्ये येऊन शांत बसले. ते कोणालाच काही बोलले नाही. मी दोघांच्या पण डोक्यात मुलाचं बोलणं घुमत होतं. छोटासा मुलगा किती मोठं बोलून गेला हे त्यांना आज समजलं होतं. त्याने त्या दोघांना विचार करायला लावले. त्याने त्या दोघांना हे दाखवले की ते चुकीचे करत आहेत. तुम्ही दोघं आजीकडे दुर्लक्ष करता हे सुद्धा पटवून सांगितलं. त्यानंतर मुक्ताला पण समजलं की आपली सासू आजारी असली तरी शांतपणाने बेडरूम मध्ये बसते, कोणाला त्रास देत नाही. खाण्यासाठी पण सासू मला त्रास देत नाही आणि फक्त आपण सासूला ताजे अन्न देऊ शकत नाही का, असे अनेक प्रश्न तिला आता सतवू लागले. मुक्ता तिच्या सासू सोबत वाईट वागत होती, पण तिची मुले तिला तिची चूक दाखवून देत होते. पण जर हे असं चालू राहिलं असतं तर मुलाने माझ्याकडून आणि संतोषकडून काय शिकले असते की माझी आई आणि माझे बाबा पण आजीला शिळं देत होते, तर मग उद्या आदित्य मोठा झाल्यावर त्याने पण तसंच आमच्या दोघांसोबत व्यवहार केला असता. आता दोघांना पण पश्चाताप होऊ लागला की ते खरंच खूप वाईट वागत होते. दुसऱ्या दिवशी मुक्ताने गरम गरम इडली सांबर चटणी पहिल्यांदा तिच्या सासूला नेऊन दिलं. त्यानंतर मुक्ताने आणि संतोषने प्रेमाने आदित्यला जवळ घेतले आणि ते दोघं म्हणाले की बाळा, आम्हाला माफ कर. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. यापुढे आम्ही तुझ्या आजीसोबत वाईट वागणार नाही. त्यांना आम्ही चांगले आणि फ्रेश जेवण देणार आहोत. त्यांना टायमाला आम्ही जेवण पण देणार. त्यामुळे तुला पण आजीचं काहीच टेन्शन राहणार नाही आणि आजीला पण कशाचं टेन्शन राहणार नाही. थँक्यू आई बाबा, तुम्ही दोघं खूप चांगले आहात. माझी आजी आजपासून खूप आनंदी राहत असते. आदित्य टाळी वाजवत म्हणाला. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.